मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षण शांतता रॅलीला उद्या हिंगोलीतनं सुरुवात होणार आहे। मराठा आरक्षणासाठीच्या भूमिकेवर जरांगे पाटील ठाम आहेत। 13 तारखेनंतर 288 उमेदवार उभे करायचे की पाडायचे हे आपण ठरवणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। तसंच ठरल्याप्रमाणे शंभूराज देसाई न्याय देतील असा विश्वास जरांगेंनी बोलून दाखवलाय। दरम्यान उद्या होणाऱ्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर आज खासदार संदीपान भुमरे आणि अशोक चव्हाण यांनी अंतरवाली सराटीत जात जरांगे यांची भेट घेतली। पाटील, सरकारच्या आश्वासनानुसार 13 तारखेपर्यंत जर अंमलबजावणी झाली नाही तर पुढचं काय पाऊल असणार? आता ती 13 तारखेच्या नंतर ठरवू, परंतु आम्हाला वाटत नाही शंभूराजे देसाई साहेब तशी आमच्यावरती वेळ येऊ देतील की 100% मराठा समाजाला ज्या ज्या विषयात ठरले त्याप्रमाणे न्याय देतील ते आम्हाला आशा आहे। जर तुमची मागणी विधानसभेपर्यंत मान्य झाली नाही तर 288 मतदारसंघामध्ये तुम्ही उमेदवार उभा करणार का? आणि केलेच तर कोणासोबत युती वगैरे करून करणार का? नाही, आता ते हे बघा, राजकारणात आम्हाला जायचंच नाहीये, तेच आम्ही सरकारला सांगतो। मला नाही, माझ्या समाजाला नाही, राजकारण आमचा मुद्दाच नाहीये। पण आता नाही दिलं तर काय करावं, आम्ही न्याय कुठून घ्यायचा मराठा समाजाला? म्हणून आम्ही हे बघूयात ते काय करतात, त्याच्यानंतर समाजाला विचारून ठरवू 288 उभा करायची का 288 पाडायची। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।